पाटील इलेक्ट्रिकल्समध्ये आज पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज मी घेऊन आलो आहे आर्मर केबल, जी मेन कॅबिनपासून घरापर्यंत जाते। त्या आर्मर केबलला आपण हँड ग्लँड कसा मारतो, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्यासारखे नवीन काय घेऊन आलो आहे। तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा। एक्सो ब्लेडच्या सहाय्याने आपल्याला जिथे ग्लँड मारायचा आहे तेवढे केबल कापून घ्यावे। त्यानंतर त्यातील एक तार काढून ते केबल चांगल्या प्रकारे सोलून घ्यावे। केबल सोलल्यानंतर त्यावरील स्टील तार हे चांगल्या प्रकारे मोकळे करून घ्यावे। सर्व मोकळ्या केलेल्या तारांपैकी 5 ते 6 तार सोडून बाकी सर्व तार हे आपल्या पिलरच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे कटिंग करून घेऊ। आपण सोडलेले 6 तार हे बाकीच्या कापलेल्या तारांच्या वरून आपण चांगल्या प्रकारे सराउंडिंग असे फिरवून घेऊ। हे फिरवताना ध्यानात ठेवायचे की जास्त जोरात आपण दाब देऊ नये आणि 3 तार एका बाजूने आणि 3 तार दुसऱ्या बाजूने फिरवून त्यांना आपण चांगल्या प्रकारे असा घट्ट पीळ मारू। हा पीळ मारताना उरलेले बाकीचे तारे हे आपण आपल्या पिलरच्या सहाय्याने कापून घेऊ। आता हे उरलेले 6 तार याला आपण आपली ग्रीन कलरची अर्थिंग जोडू। अर्थिंग जोडत असताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी, अर्थिंग ही चांगल्या प्रकारे जॉईंट मारावी। याचा जॉईंट हा लूज नसावा, जेणेकरून उद्या आपल्या घरामध्ये काही अपघात झाला, काही शॉक सर्किट झाला तर या अर्थिंगच्या मदतीने आपली MCB, DP किंवा इतर RCCB, ELCB ही ट्रिप मारते। तर त्यामुळे हा जॉईंट जो असतो तो खूप काळजीपूर्वक मारावा। कामामध्ये चांगल्या प्रकारे इन्सुलेशन करणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर इन्सुलेशनमध्ये कोडिंग ठेवावी। दोन पकडींच्या मदतीने आपल्या आर्मर केबलच्या आतमध्ये असलेले मेन, न्यूट्रल आणि फेस हे काळजीपूर्वक पद्धतीने बाहेर काढावे। त्याच्यावर असलेला आवरण म्हणजेच इन्सुलेशन हे आपण काढून घ्यावे। न्यूट्रल आणि फेसवर असलेले ब्लॅक आणि रेड इन्सुलेशन काढून त्याला प्रॉपर लगिंग करून घ्यावं। यानंतर आपली वेळ येते मेन सप्लाय टाकण्याची। त्याआधी आपण मेन आर्मर केबलला कनेक्ट केलेली अर्थिंग म्हणजे स्टील अर्थिंग ही आपण वायरमध्ये कन्वर्ट करून घेतली होती। ती आपण चांगल्या प्रकारे आपल्या आलेल्या सर्व्हिस केबलला कनेक्ट करून घेऊ। हे काम करताना खूप काळजी घ्यावी, कारण की या ठिकाणी मेन सप्लाय आहे आणि आपण हे काम करताना थोडं सावधान राहावे। आता वेळ येते ती मेन कनेक्शन करायची। न्यूट्रल आणि फेस बघू शकता, DPच्या वरचं कवर काढून आपण त्यामध्ये ज्या ठिकाणी कोडिंग आहे त्याच पद्धतीने आपण न्यूट्रल आणि फेस ह्या DPमध्ये टाकणार आहोत। पहिला आपण राईटचा म्हणजेच फेस, लाल कलरची वायर हे फेस असते, तर तो फेस आपण पहिला लावून घेऊ। मग दुसरी बारी येते ती न्यूट्रलची। न्यूट्रल लेफ्ट साईडला असतो, N म्हणजे न्यूट्रल, तो लेफ्ट साईडला असतो, तो आपण आपल्या DPमध्ये बरोबर पद्धतीने लावून घेऊ। हे काम करत असताना ध्यानात ठेवा, आपल्या कनेक्शन करताना कुठलाही लूज कॉन्टॅक्ट राहता कामा नाही। लूज कॉन्टॅक्ट असल्यास हिटिंगचा इश्यू येऊन आपले वायर परत जळू शकते किंवा DP ही जळू शकतो। तर कनेक्शन करताना प्रॉपर कनेक्शन करा, काळजी घ्या। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।